तर आपला जो भावना चांगली आहे, आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे, पण देणारे देत नाही आहे. आणि आता अडचण अशी झालेली आहे की रिपब्लिकन पक्ष हा भाजप शिवसेनेसोबत आल्यानंतर बाळासाहेबांच्या भीमशक्ती सृष्टीच्या प्रस्तावानंतर आम्ही त्यांच्यासोबत आलो. आणि पूर्वी भाजप सेने युती होती, RPI आल्यानंतर त्याला महायुती हा शब्द झाला. पण आता माननीय एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार साहेब हे महायुतीमध्ये आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला काही द्यावं असं बीजेपीला वाटत नाही आहे. कारण त्यांच्याकडे BJPकडे एवढी गर्दी झालेली आहे की त्यांची माणसं सांभाळायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आणि मग त्यांना असं वाटतं की RPIला नाही दिलं तर चालतंय, अशा पद्धतीची भावना त्यांची आहे. आठवले काय कुठं जाणार नाहीत आपल्याला सोडून, अशी भावना त्यांची आहे. पण आम्हाला जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळाल्या पाहिजे, मिळायला हव्या होत्या, पण त्या मिळाल्या नाही. आणि काही ठिकाणी मिळाले, आमचे 40, 50, 60 लोक निवडून आलेले आहे. पण कोण अजितदादांच्या गडावर निवडून आलेले आहेत, कुणी एकनाथ शिंदेच्या तत्वांच्या मानावर निवडून आलेले आहेत, कुणी BJPच्या कमळावर निवडून आलेले आहेत, पण ते RPIचे आहे. पण आता RPI आता एक तर जागा नाही मिळाल्या तरी RPIने सुद्धा आपली तयारी अशी केली पाहिजे की आम्हाला जागा मिळाल्या नाही की आम्ही स्वबळावर लढणार. आपण पाहिलंय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनेक वर्ष सत्तेमध्ये होते महाराष्ट्रामध्ये, पण लोकल बॉडीजमध्ये कधीच एकत्र नव्हते. लोकल बॉडीच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका हे वेगळेच लढायचे. तसं आता सुद्धा हे BJP आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये अजितदादा कुठं युती झाली, कुठं अनेक ठिकाणी झाली नाही. पण RPIची मजबुरी किंवा RPIची कमतरता ही आहे की राजकीय काम करण्याची आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही. आणि आपला मतदारसंघ तयार करून त्या ठिकाणी उभं राहून निवडून आलं पाहिजे. जर पंचायत समितीमध्ये 12 जागा आहेत तर त्यामधल्या 12च्या 12 जागा लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. जर आम्हाला जागा नाही सोडल्या तर 2-3 आम्हाला जागा ते द्या, नाहीतर मग आम्ही स्वबळावर लढू. तर त्यासाठी सगळ्या जातींना पण आणलं पाहिजे. मी तर हे सांगितलंय की आता आपली गावाची शाखा जी आहे RPIची, ती बौद्ध वाड्याची शाखा फक्त असता कामा नये, ती शाखा गावाची शाखा असली पाहिजे. आणि त्या शाखेमध्ये मराठा आहेत, OBC आहेत, हिंदू मुस्लिम आहेत, मातंग समाज आहे, बौद्ध समाज आहे, कर्मकार समाज आहे, त्या सगळ्यांना एकत्र करण्याच्या संबंधातली भूमिका तर आहेच आमची. पण तसा जो प्रत्येक प्रयत्न जो आहे तो तर झाला पाहिजे. त्यामुळे भविष्यामध्ये असा आम्हाला प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता आम्हाला MLC देतो असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. आता त्या 10 MLCच्या निवडणुका झाल्या आपल्या आमदारांमधल्या, त्याच्यामध्ये आम्हाला एक सीट द्यायला हवी होती, पण ती काही ते दिली नाही आम्हाला त्यामध्ये. पण आता या ज्या 17 जागा ज्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा आहे, ती जागा आम्ही मागितली नाही. कारण त्यामध्ये निवडून येणं थोडंसं अडचणीचं आहे आमच्यासाठी. म्हणजे ते सगळ्या याला म्हणजे त्या अडचणीत असल्यामुळे आम्ही काही ती मागणी केली नाही. पण आमची मागणी आहे की आता 5 ज्या गव्हर्नर नॉमिनी ज्या जागा आहे त्या जागामधली एक जागा आम्हाला मिळावी अशी आमची मागणी आहे. देऊन मान्य केलेलं होतं. त्यानंतर 2 तरी महामंडळाची अध्यक्षपद आम्हाला मिळावी आणि लवकरात लवकर महामंडळ करावेत. आता ते 1.5 वर्ष होऊन गेलेलं आहे, सरकार येऊन आता 1.5 वर्ष होऊन गेलेलं आहे. त्यामुळं लवकरात लवकर आता सगळ्या इलेक्शन झालेले आहेत आणि लवकरात लवकर महामंडळाची स्थापन करावेत. आणि त्यामध्ये आता आमची अडचण पण ही आहे की आम्ही BJPच्या याच्यामध्ये आहोत. म्हणजे आता BJP, शिवसेना आणि राष्ट्रवादी जे आहे त्यांच्या वाटपाच्या नंतर मग BJPकडला जो वाटा मिळालेला आहे त्या वाट्यामधून आम्हाला तो वाटा मिळेल. आमचा जो आहे तो मिळाला पाहिजे. तर आपण जे म्हणाला आहे त्यामुळं जर आपला आभारच आहे की आम्हाला काहीतरी मिळवायची आपली इच्छा आहे, पण देणाऱ्यांची ती इच्छा तेवढी दिसत नाही आहे. त्यामुळं आम्हाला मिळण्यासाठी नक्की आमचा प्रयत्न सुरू आहे.
प्रकाश